नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण 11वी कॉमर्स विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन यामधील प्रकरण 4 व्यवसाय संघटनांचे प्रकार हे आज आपण अभ्यासणार आहोत. बघा आता प्रथमतः व्यवसाय संघटनेची आपण प्रस्तावना पाहू. म्हणजे थोडक्यात व्यवसाय संघटना कशी स्थापन झाली तर ते आपण आज पाहणार आहोत. इंग्लंडमध्ये 1760 किंवा साली औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांतीमुळे वस्तूंचे उत्पादन अत्यंत मर्यादित स्वरूपाचे होते व वितरणही मर्यादित होते. त्याचबरोबर औद्योगिक क्रांतीमुळे उद्योग व वाणिज्य क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला. वस्तूंचे उत्पादन यंत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. तसेच ते मागणीपूर्व होऊ लागले. त्यामुळे काय झालं तर मर्यादित बाजारपेठेचे रूपांतर विभागीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झाले. त्याचबरोबर औद्योगिक क्रांतीमुळे वाहतूक व दळणवळण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला. त्यामुळं व्यवसाय संघटनेचे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात येऊ लागले. त्यामध्ये व्यवसाय संघटनेमध्ये 2 प्रकारच्या क्षेत्रामध्ये व्यवसाय होतात. एक खाजगी क्षेत्र आणि दुसरा सार्वजनिक क्षेत्र. आज आपण खाजगी क्षेत्राचे प्रकार तर ते आज आपण अभ्यासणार आहोत. खाजगी क्षेत्र म्हणजे काय तर खाजगी क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या वैयक्तिक किंवा कंपनी व्यवसायांचा समावेश होतो. खाजगी क्षेत्रात व्यवसाय हे खाजगी व्यक्तींच्या मालकीचे असून त्यांच्याकडूनच चालवले जाते. खाजगी क्षेत्रातील व्यवसायांची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये म्हणजे खाजगी पुढाकार, नफा प्रेरित व्यवसाय आणि व्यवस्थापन व मालकी हक्क हे खाजगी व्यक्तींच्या हाती असते. तसेच खाजगी क्षेत्रातील कंपन्यांची मालकी ही सभासदांच्याकडे असते तर व्यवस्थापन व्यावसायिक व्यवस्थापकांकडे असते. व्यावसायिक व्यवस्थापक हे फक्त नफ्याने प्रेरित होऊन काम न करता व्यवसायाचा विस्तार, दृढीकरण, सामाजिक जागृती, सामाजिक जबाबदारी व सामाजिक कल्याण इत्यादी घटकांवर सुद्धा लक्ष केंद्रित करत असतात. त्याचबरोबर खाजगी क्षेत्र म्हणजे काय तर खाजगी क्षेत्रामध्ये अर्थव्यवस्थेतील असं क्षेत्र आहे की तिथे नफा मिळवण्यासाठी व्यक्तींकडून किंवा व्यक्तींच्या समूहाकडून चालवलेली संस्था. त्याच्यामध्ये बघा आता खाजगी क्षेत्रामध्ये 5 प्रकार पडतात. 1 एकल व्यापारी, 2 भागीदारी संस्था, 3 एकत्र हिंदू कुटुंब व्यवसाय, 4 सहकारी संस्था आणि 5 कंपनी म्हणजे काय तर संयुक्त भांडवली संस्था. संयुक्त भांडवली संस्था म्हणजे काय तर कंपनी. तर हे 5 प्रकार पडतात. त्याच्यामधलं आपण एकल व्यापारी, त्याचबरोबर भागीदारी संस्था, एकत्र हिंदू कुटुंब व्यवसाय या 3 प्रकारांचा आपण या अगोदरच्या लेसनमध्ये अभ्यास केलेला आहे. आज आपण सहकारी संस्था म्हणजे काय आणि कंपनी म्हणजे संयुक्त भांडवली संस्था यांचा आपण काय करणार आहोत तर अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये बघा आता पहिला त्यातला आहे सहकारी संस्था. बघा आता सहकारी संस्था म्हणजे काय तर सहकारी संस्था ही व्यक्तींचे ऐच्छिक संघटना आहे. काय तर सहकारी संस्था ही व्यक्तींची ऐच्छिक संघटना असून संस्थेच्या माध्यमातून सभासदांचा आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली एक संस्था आहे. काय करते तर आर्थिक व सामाजिक काय करत असते तर ते विकास करत असते. त्याच्यासाठी काय केलेली आहे ही स्थापन केलेली आहे. त्याचबरोबर भारतामध्ये किंवा भारत हा कृषीप्रधान देश असून जगातील सर्वात मोठ्या सहकारी चळवळीची ही काय पायाभरणी भारतात झालेली आहे. त्याचबरोबर सहकारी चळवळ ही समाजातील दुर्बल घटकांनी व त्यांच्या सभासदांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काय केलेली आहे तर सुरू केलेली आहे.
बघा आता भारतामध्ये सहकार ही अत्यंत भूमिका बजावत असते, महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्याच्यामध्ये कारण काय आहे तर गरीब, अशिक्षित व अकुशल व्यक्तींची ही संघटना आहे. त्याचबरोबर या सहकारी संस्थेमध्ये काय केलं जातं तर प्रत्येकाने सर्वांसाठी आणि सर्वांनी प्रत्येकासाठी कार्य केले जाते, किंवा प्रत्येकाने सर्वांसाठी आणि सर्वांनी प्रत्येकासाठी या तत्वावर काय केले जाते तर ही संस्था चालवली जाते. बघा आता सहकारी संस्थेची व्याख्या काय आहे तर तुम्हाला व्याख्या द्या किंवा संज्ञालय येऊ शकतं. त्याच्यामध्ये बघा आता भारतीय सहकारी कायदा 1912 नुसार आहे ही व्याख्या. सहकारी तत्वानुसार आपल्या सभासदांचे आर्थिक हितसंवर्धन करणारी संस्था म्हणजे काय आहे तर सहकारी संस्था होय. परत एकदा ऐका. भारतीय सहकारी कायदा 1912 नुसार सहकारी तत्वानुसार आपल्या सभासदांचे आर्थिक हितसंवर्धन करणारी संस्था म्हणजे सहकारी संस्था होय. बघा आता ही सहकारी संस्थेमध्ये वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात, किंवा वेगवेगळ्या वैशिष्ट्यांवर ही काय केली जाते तर संस्था चालवली जाते. म्हणजे काही तरतुदीनुसार किंवा काही नियमानुसार प्रत्येक संस्थेची काय केलेली असतात तर वैशिष्ट्ये ठरवलेली असतात. बघा आता सहकारी संस्थेमध्ये काय करतात तर सहकारी संस्थेचे हे सभासदत्व जे असते तर ते सर्वांसाठी काय असतं तर खुलं असतं. त्याचबरोबर सहकारी संस्थेमध्ये सभासदांची संख्या किंवा सभासद संख्या ही कमीत कमी 10 तर जास्तीत जास्त अमर्यादित स्वरूपाची असते. त्याचबरोबर सहकारी संस्थेच्या सभासदांची जबाबदारी ही पण मर्यादित स्वरूपाची असते. त्याचबरोबर या सहकारी संस्थेमध्ये व्यवसाय संघटनेच्या तुलनेत सहकारी संस्थेचा उद्देश काय असतो तर नफा कमावणे नसून सभासदांना जास्तीत जास्त सेवा पुरवणे हा असतो. म्हणजे सहकारी संस्था ही फक्त नफा कमावण्यासाठी स्थापन झालेली नसते किंवा सुरू केलेली नसते, तर लोकांना किंवा जे भागधारक असतात किंवा सभासद असतात तर त्या सभासदांना जास्तीत जास्त प्रमाणात काय केली पाहिजे तर सेवा पुरवून दिली जाते. त्याचबरोबर या सहकारी संस्थेमधले नोंदणी काय केलेली असते तर सहकारी संस्थेची नोंदणी करणे काय असते सक्तीचे असते. कारण भारतीय सहकारी 1912 व सहकारी कायद्यामधील नियम व तरतुदींचे पालन करावे लागते. म्हणजे या सहकारी संस्था ही काय तर काही कायद्यानुसार किंवा नियमानुसार किंवा काही तरतुदींवर काय केलेली आहे तर उभी राहिलेली आहे किंवा स्थापन झालेली आहे. तर त्यासाठी यामध्ये काय करावे लागते तर या सहकारी संस्थेमध्ये काय असतं नोंदणी करणं सक्तीचं असतं. त्याचबरोबर सहकारी संस्थेला कायद्याने सभासदांपासून स्वतंत्र अस्तित्व लाभलेले आहे. सहकारी संस्थेला काय तर कायद्याने सभासदांपासून स्वतंत्र अस्तित्व लाभलेले आहे. त्याचबरोबर सहकारी संस्थेचे व्यवस्थापन हे लोकशाही पद्धतीचे असल्यामुळे सर्व सभासदांना मतदानाचा काय समान हक्क प्राप्त झालेला आहे. या ठिकाणी काय करतात तर एक व्यक्ती एक मत या तत्वांचा काय केला जातो तर अवलंब केला जातो. त्याचबरोबर सहकारी संस्थेवर कायद्याची अनेक बंधने असतात. त्याचबरोबर सहकारी कायद्यानुसार नियंत्रण आणि देखरेख करते. एकल व्यापारी संघटन, संयुक्त हिंदू कुटुंब संस्था आणि भागीदारी संस्था या व्यवसायासाठी लागणाऱ्या मोठ्या भांडवलाची काय करतात उभारणी करण्यासाठी असमर्थ ठरले आहेत. कारण त्यांच्याकडे भांडवलाची उपलब्धता ही काय आहे तर मर्यादित स्वरूपाची असते. तसेच स्थिरता, अमर्यादित जबाबदारी आणि व्यवस्थापनाचा अभाव इत्यादी बाबी या व्यवसाय संघटनेत काय केलेले आहे तर आढळून येतात. यातूनच काय केलं मोठ्या भांडवलाचे काय ते तर लाभ मिळावेत म्हणून संयुक्त भांडवली संस्था काय केलेली आहे तर हा प्रकार
उदयास आलेला आहे. त्याचबरोबर सहकारी संस्था तिच्या सभासदांना अनेक प्रकारच्या काय करत असते, सेवा पुरवत असते. सभासदांना व समाजाला काय करत असते, सेवा देत असते. त्याचबरोबर सभासदांना अल्प दराने पुरवठा वस्तूंचा काय केला जातो, तर पुरवठा केला जातो. त्याचबरोबर सहकारी बँका आपल्या भागधारकांना कर्ज आणि अधिविकर्ष सवलत ही अल्प व्याजदराने काय करत असते, तर पुरवत असते. बघा आता मी खाली मुद्दे दिलेले आहेत, तुम्हाला चार्ट दिसतात आहेत. सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये, त्याच्यामध्ये एक आकडा आहे ऐच्छिक व खुले सभासदत्व. 2 लोकशाही तत्व. लोकशाही तत्वामध्ये तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला थिअरी पार्टमध्ये की याच्यामध्ये काय केलं जातं, तर एक व्यक्ती एक मतदान. म्हणजे सहकारी संस्थेचे व्यवस्थापन हे कशावर आधारित असतं, तर लोकशाहीवर आधारित असतं. त्याच्यामध्ये एक व्यक्ती आणि एक मत हे काय केलेलं असतं, तर याचा नियम आहे. त्याचबरोबर नोंदणी, याच्यामध्ये सहकारी संस्थेमध्ये काय केली जाते, तर सहकारी संस्थेची नोंदणी करणे हे काय आहे, सक्तीचे असते. त्याचबरोबर स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. 5 मर्यादित जबाबदारी. 6 व्यवस्थापन. 7 सभासद संख्या, याच्यामध्ये कमीत कमी किती, किमान 10 सभासद तर जास्तीत जास्त अमर्यादित स्वरूपाचे सभासद असतात. त्याचबरोबर मतदानाचा काय केला जातो, समान हक्क. त्याचबरोबर सेवाभाव, म्हणजे याच्यामध्ये काय केले जाते, फक्त नफाच मिळवला जात नाही. सहकारी संस्थेमध्ये फक्त नफा न मिळवता आपल्या सभासदांना काय केलं जातं, तर सेवा पुरवली जाते किंवा सेवा देणं हे त्यांचं काय असतं, तर कर्तव्य असतं. त्याचबरोबर बघा आता पुढचं आहे संयुक्त भांडवली संस्था. संयुक्त भांडवली संस्था म्हणजे काय, तर कंपनी. संयुक्त भांडवली संस्थेला काय म्हटलं जातं, कंपनी. बघा आता या संयुक्त भांडवली संस्थेमध्ये काय करतात, तर कंपनी ही संयुक्त भांडवली संस्था म्हणजे काय, तर संयुक्त भांडवली संस्था म्हणजे समान हेतू असलेल्या अनेक व्यक्तींचे संघटन होय. ते ऐच्छिक संघटन आणि प्रामुख्याने व्यवसाय, धर्मादाय, संशोधन, खेळ, कला, मनोरंजन असे कोणत्याही स्वरूपाचे काय केले जातं, यामध्ये उद्दिष्ट या संघटनेसमोर असू शकते. परंतु या संघटनेचा अर्थ किंवा या संघटनेचा हेतू नफा मिळवण्यासाठी व्यवसाय करणारी संघटना असा वापरला जातो. म्हणजे काय, तर सहकारी संस्थेमध्ये काय केलं जातं, तर फक्त नफा न मिळवता लोकांना किंवा सभासदांना काय केलं जातं, सेवा पुरवली जाते. पण संयुक्त भांडवली संस्था म्हणजेच कंपनी ही काय केली जाते, तर नफा मिळवण्यासाठी काय केली जाते, स्थापन झालेली असते. बघा मग त्याच्यामुळं काय होतं, तर या संयुक्त भांडवली संस्थेमध्ये किंवा व्यवसाय संघटनेमध्ये कमी प्रमाणात भांडवल पडत असल्यामुळं त्यामुळं काय केलं, तर ही संयुक्त भांडवली संस्था स्थापन झाली. मग ती काय करते, तर व्यवसायासाठी लागणारे भांडवल हे असंख्य व्यक्तीकडून काय करत असते, भागांची विक्री करून गोळा केले जाते. म्हणजे काय, तर एखादी कंपनी असेल किंवा संयुक्त भांडवली संस्था असेल तर ती काय करते, आपले जे भाग आहेत किंवा आपले जे शेअर्स आहेत तर ती लोकांना किंवा भागधारकांना किंवा कंपनीच्या सभासदांना काय करते, सभासद हे काय करत असतात, विक्री करत असतात. आणि त्याच्यामधून काय होत असतं, तर या संस्थेला किंवा या कंपनीला काय होत असते, तर मोठ्या प्रमाणात भांडवल मिळत असते. या व्यवसाय संस्थेला मिळणारा नफा भागधारकांना काय केला जातो, तर वाटून दिला जातो. त्याचबरोबर कंपनी मोठ्या भांडवलाची उभारणी करू शकते. हे भांडवल समान व निश्चित असते. याच्यामध्ये जे भाग म्हणजे लोक काय करत असतात, तर भांडवल पुरवत असतात. तर त्या स्वरूपात काय करत असतात, कंपनीचे भाग खरेदी करत असतात. त्याचबरोबर हे भाग खरेदी करणारे ज्या व्यक्ती असतात तर त्यांना काय म्हटलं जातं, तर भागधारक म्हटलं जातं.
त्याचबरोबर भागधारक हे कंपनीचे काय असतात तर सभासद असतात. कंपनीच्या सभासदांची संख्या ही काय असते, असंख्य असते आणि यात सतत बदलणारी असते. म्हणजेच काय तर भाग हस्तांतरित होत असतात, त्यामुळे सभासदांची संख्या ही काय असते, बदलत असते. त्यामुळे काय होतं, कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी भागधारक काय करत असतात तर आपले प्रतिनिधी निवडत असतात. त्यांनाच काय म्हणायचं तर संचालक मंडळ असं म्हणायचं. त्याचबरोबर बघा आता, म्हणजे कंपनी ही व्यक्तींनी एकत्र येऊन स्थापन केलेली काही ऐच्छिक संस्था असून यामध्ये काय करतात, सर्व व्यक्ती भाग भांडवलाच्या रूपात काय करतात, योगदान देत असतात. यालाच त्या कायद्यानुसार चालणारा विशिष्ट व्यवसाय चालवतात. त्याचबरोबर ही संयुक्त भांडवली संस्थेची नोंदणी म्हणजे कंपनी कायदा 2013 नुसार होते. संयुक्त भांडवली संस्थेचे एकूण भांडवल हे भाग भांडवल म्हणून ओळखले जाते. म्हणजे जे भागांच्या स्वरूपात ज्या पैसा गोळा केला जातो त्याला काय म्हणायचं तर भाग भांडवल असे म्हणायचं. बघा आता, आपण संयुक्त भांडवली संस्था किंवा एखादी संस्था असेल तर ती काही वैशिष्ट्यांनुसार काय केली जाते तर चालवली जाते. आता आपण पाहूया संयुक्त भांडवली संस्थेची व्याख्या. कंपनी म्हणजे स्वइच्छेने स्थापन झालेली संघटना आहे. त्यामध्ये नफा मिळवणे, भांडवल छोट्या छोट्या भागात काय केले जातं, विभागले जाते. हे भाग काय असतात तर हस्तांतरणीय असतात आणि मालकी सदस्यांची असते. याला काय म्हणायचं तर कंपनी. त्याचबरोबर भारतीय कंपनी कायद्यानुसार बघा आता, या कायद्याने नोंदवलेली किंवा पूर्वीच्या कायद्याने अस्तित्वात असलेली संस्था म्हणजे काय तर कंपनी होय. बघा आता, संयुक्त भांडवली संस्था किंवा संयुक्त भांडवली संस्थेची काय तर वैशिष्ट्ये. संयुक्त भांडवली संस्था ही अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन काय केलेली आहे तर निर्माण केलेली ऐच्छिक संघटना आहे. जे काय येतं तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात काय असतात तर या कंपनीमध्ये किंवा या संस्थेमध्ये भागधारक असतात. मग हे भागधारक काय होतात तर एकत्र येऊन ही काय करत असतात, संघटना निर्माण करत असतात. याच्यामध्ये तसेच याचे सभासद व सर्व जाती धर्मांसाठी काय असते तर खुली असते. त्याचबरोबर कंपनी नियमावलीच्या अधीन राहून कंपनी कोणत्याही व्यक्तीस काय करत असते, सभासद होण्यासाठी किंवा सभासदत्व सोडून जाण्यासाठी सक्ती करत नाही. त्याचबरोबर कंपनीचे सभासदत्व हे काय असते तर ऐच्छिक असते. त्याचबरोबर संयुक्त भांडवली संस्था ही काय असते, नोंदणीकृत संस्था आहे. तिची कंपनी कायद्यानुसार कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी केली जाते. त्याचबरोबर नोंदणी करणे सक्तीचे असते. त्यामुळे काय केलेलं असतं तर तिला स्वतंत्र कायदेशीर काही तर दर्जा प्राप्त झालेला असतो. त्याचबरोबर स्वतंत्र त्याच्यामध्ये काय असतं तर स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व या काय असतं कंपनीला असतं. त्याचबरोबर कंपनी ही कायद्याने काय केलेली आहे तर कायद्याने निर्माण केलेली एक काय व्यक्ती आहे. ती कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून काय केलेली असते तर अस्तित्वात आलेली असते. कंपनीज काय करतात तर मानवाप्रमाणे बाह्य अंग नसते. म्हणजे कंपनीला कोणतेही बॉडी पार्ट नसतात. म्हणजेच काय करतात तर तिच्या कायद्याच्या दृष्टिकोनातून तिला काय केलं जातं, स्वतःचं अस्तित्व लाभलं जातं. कायद्याने तिला काय केले जातं, व्यक्तीप्रमाणे काय केले जातात तर सर्व अधिकार दिले जातात. त्यामुळे ती काय करू शकते, स्वतःच्या नावे सर्व व्यवहार काय करू शकते. म्हणजे उदाहरणार्थ काय करू शकते तर मालाची खरेदी विक्री करणे, नोकरांची नियुक्ती करणे,
हे म्हणजे ती व्यक्तीप्रमाणे काय करायचं स्वतः कृती करू शकत नाही, परंतु ती सर्व निर्णय काय करू शकते तर घेऊ शकते. त्याचबरोबर या कंपनीला किंवा या संयुक्त भांडवली संस्थेला स्वतंत्र काय असतं, कायदेशीर अस्तित्व असतं. त्याचबरोबर संयुक्त भांडवली संस्थेला तिच्या भागधारकांपासून आणि संचालक मंडळांपासून काय केलेलं असतं, स्वतंत्र अस्तित्व लाभलेलं असतं. कंपनी काय केलेली असते, भागधारकांच्या कोणत्याही कृतीस जबाबदार नसते. कंपनीच्या कोणत्याही कृतीस भागधारक जबाबदार धरले जात नाहीत. कंपनी स्वतंत्र दर्जा मिळाल्यामुळे तिला सभासदांपासून वेगळे काय केलं जातं, वेगळं समजण्यात आलेलं असतं. त्याचबरोबर बघा आता पुढचं आहे म्हणजे संयुक्त भांडवली संस्थेमध्ये किंवा कंपनीमध्ये ऐच्छिक संघटन असते. त्यांची नोंदणीकृत म्हणजे नोंदणी ही काय केलेली असते तर त्यांना नोंदणीकृत संघटना असते, पण नोंदणीकृत संस्था असते, नोंदणीकृत कार्यालय असते. त्याचबरोबर ही संयुक्त भांडवली संस्था एक कृत्रिम व्यक्ती आहे, तिला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते. त्याचबरोबर ही संयुक्त भांडवली संस्था आहे तर ती काय करू शकते तर सही म्हणजे ती एक व्यक्ती नाही आहे तर काय आहे तर कृत्रिम व्यक्ती आहे, पण ती व्यक्तींप्रमाणे काय करू शकते तर सर्व निर्णय घेऊ शकते. मग त्याच्यामध्ये बघा आता ह्याला काय केलं जातं तर ती सही करू शकत नाही, मग त्यामुळं काय करतात तर तिला दस्तऐवजी किंवा सहीऐवजी काय केलं जातं, स्वाक्षरी करण्यासाठी म्हणजे सही करण्यासाठी काय केलं जातं, कंपनीच्या नावाचा म्हणजे त्या शिक्क्यावर काय असतं, कंपनीचं नाव असतं. मग ते कंपनीचा शिक्का काय केला जातो तर एखाद्या कोणत्या कागदपत्रावर उमटवायचा असेल तर काय केला जातो, उमटवला जातो. मग हा शिक्का उमटवल्यानंतर त्याच्यामध्ये काय केलं जातं तर कंपनीचा जो संचालक असतो तर कंपनीचे 2 संचालक आणि चिटणीस साक्षीदार म्हणून काय करत असतात तर त्याच्यावर एखाद्या कागदपत्रावर साईन किंवा सही करत असतात. त्याचबरोबर पुढचं आहे संयुक्त भांडवली संस्थेला ही मर्यादित जबाबदारी असते. म्हणजे काय तर भागधारक जे असतात तर हे भागधारकांची जबाबदारी हे त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी मूल्याइतकीच असते. भागधारकाने जर भागावरील संपूर्ण रक्कम कंपनीकडे भरलेली नसेल तर देय असलेल्या रकमेसाठी त्याला काय केलं जातं तर जबाबदार धरलं जातं. परंतु कंपनीने घेतलेल्या कोणत्याही कर्जासाठी अथवा इतर देणी देण्यासाठी भागधारकाला काय केलं जातं, जबाबदार धरलं जात नाही. त्याचबरोबर कंपनीची देणी देण्यासाठी भागधारकाच्या काय केले जातं तर वैयक्तिक मालमत्तेचा वापर केला जात नाही. म्हणून काय केलं जातं तर कंपनीच्या भागधारकांची जबाबदारी काय असते, मर्यादित स्वरूपाची असते. त्याचबरोबर संयुक्त भांडवली संस्थेमध्ये भागांचे काय केले जाते, हस्तांतरण केले जातं. म्हणजे काय तर सार्वजनिक कंपनीचे भाग मुक्तपणे हस्तांतरण करता येतात. भागधारक काय करतात तर आपल्या इच्छेनुसार आपल्या नावे असलेली भाग विक्री करू शकतात अथवा बक्षीस म्हणूनही देऊ शकतात. म्हणजे एखादा सभासद असेल तर त्याच्या नावे जे भाग असतात तर तो काय करू शकतो तर आपले भाग दुसऱ्या भागधारकाला किंवा दुसऱ्या सभासदाला काय करू शकतो तर विक्री करू शकतो किंवा तो असेचही देऊ शकतो. म्हणजे भागाची विक्री केल्यानंतर त्याचे सभासदत्व काय होते, आपोआप संपुष्टात येते. भाग विक्रीसाठी त्याला कंपनीची परवानगी घ्यावी लागत नाही. म्हणजे जे भागधारक असतात तर काय असतात ते स्वतः निर्णय घेऊ शकतात. म्हणजे ते त्यांच्या भागांपुरते काय असतात तर त्या कंपनीचे किंवा त्या भागांचे काय असतात, मालक असतात. त्यामुळं ते काय करू शकतात तर आपले भाग कोणाला द्यायचे किंवा कधी विकायचे हे स्वतः ठरवू शकतात. त्यासाठी कंपनीला विचारावं लागत नाही किंवा संस्थेला विचारावं लागत नाही. त्याचबरोबर बघा आता पुढचं आहे मालकी व व्यवस्थापन फरक. म्हणजे काय तर संयुक्त भांडवली संस्थेची मालकी आणि व्यवस्थापन यांचे
विभक्तीकरण म्हणजेच विभक्तीकरण म्हणजे काय, तर मालकी व व्यवस्थापनाचे फारकत करण्यात येते, म्हणजे विभक्तीकरण करण्यात येते. कंपनीचे खरे मालक कोण असतात, तर भागधारक आहेत. आणि कंपनीचे दैनंदिन कारभार ते काय करू शकतात, तर कंपनीचे दैनंदिन कारभार पाहू शकत नाही. मग त्याच्यासाठी काय केलेलं असतं, तर व्यवस्थापक नेमलेले असतात. आणि सभासद आणि संचालक काय करतात, तर कंपनीचे व्यवस्थापन पाहत असतात. मग हे कंपनीचे खरे मालक कोण असतात, तर भागधारक असतात. मग एक कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी ते काय करत असतात, तर एखादा प्रतिनिधी निवडत असतात. म्हणजे काय केलं जातं, तर संचालक, त्याला काय म्हणलं जातं, तर संचालक मंडळ. मग संचालक मंडळामार्फत काय केलं जातं, दैनंदिन कामकाज पाहिले जाते. तसेच व्यवसायाबाबतची काय केली जातात, ध्येय धोरणे ठरवून योग्य निर्णय काय घेतला जातो. म्हणजे मालकी व व्यवस्थापन हे काय आहे, तर विभक्तीकरण यांच्यामध्ये काय आहे, विभक्तीकरण वेगळेपण आहे. त्याचबरोबर चिरंतन अस्तित्व म्हणजे काय, तर या कंपनीचे किंवा या संस्थेचे चिरंतन अस्तित्व म्हणजे संयुक्त भांडवली संस्थेला काय, तर स्थिर व सातत्यपूर्ण अस्तित्व लाभलेले असते. सभासदांच्या अस्तित्वावर कंपनीचे काय असते, तर अस्तित्व अवलंबून नसते. सभासद वेडा झाल्याने, दिवाळखोर ठरल्याने किंवा मृत्यू पावल्याने कंपनीच्या अस्तित्वावर कोणताही परिणाम होत नाही. म्हणजे काय, तर हे संयुक्त भांडवली संस्थेमध्ये एकच सभासद नसतो, तर अनेक सभासद असतात. त्यामुळं काय होतं, तर एखादा सभासद कंपनीमधनं गेला किंवा एखादा दिवाळखोर ठरला तर कंपनीवर कोणताही परिणाम होत नाही. कंपनीला काय असतं, तर चिरंतन अस्तित्व लाभलेलं असतं. त्याचबरोबर कंपनीमध्ये किंवा या कंपनीचे सभासदत्व असतं, तर त्याच्यामध्ये खाजगी मर्यादित कंपनीमध्ये किमान 2 व कमाल 200 इतके मर्यादित सभासद असतात. परंतु सार्वजनिक कंपन्यांसाठी किमान 7 सभासदांची आवश्यकता असते. तर कमाल सभासद संख्या ही काय असते, अमर्यादित स्वरूपाची असते. याच्यावर कोणत्याही बंधन नसते. अशा प्रकारे आज आपण सहकारी संस्था आणि संयुक्त भांडवली संस्था म्हणजे कंपनी यांचा काय केलेला आहे, तर अभ्यास केलेला आहे. म्हणजे व्यवसाय संघटनेमध्ये किती प्रकार पडतात, तर 5. कोणकोणते पाहिले आपण, एकल व्यापारी संघटना, भागीदारी संस्था, संयुक्त हिंदू कुटुंब पद्धती व्यवसाय, सहकारी संस्था आणि संयुक्त भांडवली संस्था, असे किती प्रकार पडतात, तर 5 प्रकार पडतात. तर व्यवसाय संघटनांचे प्रकार यामध्ये आपण 5 प्रकार अभ्यासलेले आहे. ओके, धन्यवाद.